नमस्कार. सर्वांना अधिक मासाच्या पुरुषोत्तम मासाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिक महिन्याचं महात्म्य म्हणजे लक्ष्मीनारायणाची पूजा. या पूजेमध्ये आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतो. सत्यनारायणामध्ये काय असतं? भगवान विष्णूचीच पूजा केलेली जाते. बाळकृष्णाची पूजा केली जाते, कारण बाळकृष्णाचं रूप हे विष्णूचंच रूप आहे. त्यामुळे आपण सत्यनारायण पूजा करू शकतो. तसंच विष्णू याग करू शकतो आणि विष्णूला आपण सहस्र तुलसी अर्चन करू शकतो. त्याचप्रमाणे अधिक महिन्याचं महात्म्य काय आहे? तर अधिक महिना हा आपण लीप वर्ष म्हणून ओळखतो. इंग्रजीमध्ये आपण लीप वर्ष म्हणून ओळखतो आणि मराठीमध्ये आपण हा अधिक महिना म्हणून ओळखतो. तर या महिन्यामध्ये आपण शक्य तितकं दानधर्म करायचा असतो आणि जावयाला, आपल्या कन्येला या महिन्यामध्ये वाण द्यायचं असतं. कारण जावाई हा आपल्याकडे नारायण रूपाने येतो. कन्या ही आपली लक्ष्मी रूपाने आपण त्याला दान करत असतो. त्याच्या घरची ती लक्ष्मी असते, म्हणून आपल्याला कन्येला आणि आपल्या जावयाला या महिन्यामध्ये वाण द्यायचं असतं. तर वाण काय द्यायचं असतं? तर त्यामध्ये 33 पदार्थ द्यायचे असतात किंवा 33 वस्तू द्यायच्या असतात किंवा एकच पदार्थ 33 द्यायचा असतो. कारण हा महिना 33 दिवसांचा येतो. म्हणून या महिन्यामध्ये 33 दिवसाला खूप महत्त्व आहे आणि तसं ते आपण करायचं असतं. आणि या दिवसामध्ये आपण अनेक व्रतवैकल्यही करू शकतो. तर ते आपण पुढच्या भागात बघूया. तर आत्ता आपण इथेच थांबूया.